नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे, रिजनल सेंटर पुणे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अर्थात अकॅडमिक काउन्सिलर म्हणून या ठिकाणी आपल्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. आजचा आपला सब्जेक्ट प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे. यामध्ये उत्पादन आणि खर्च, डेफिनेटली ब्लॉक 2 प्रोडक्शन अँड कॉस्ट हा आपण चर्चेसाठी घेत आहोत. यामध्ये BECC 131 सब्जेक्ट कोर्स कोड, त्याचबरोबर युनिट 7 प्रोडक्शन विथ 1 व्हेरिएबल इनपुट, जे एखादा उत्पादनाचा घटक आपण ज्यावेळेला एकासह उत्पादन व्हेरिएबल इनपुट असं म्हटलंय, उत्पादन करत असताना एखाद्या घटकामध्ये बदल केला असता एकूण उत्पादनात कितीने बदल होऊ शकतो, सरासरी बदल किती होऊ शकतो, सीमांत बदल किती होऊ शकतो, त्या संदर्भातले आजच्या आपल्या युनिट 7 मधले डिस्कशन असेल. प्रोडक्शन विथ 1 व्हेरिएबल इनपुट्स याच्यामध्ये आपल्याला एखादा घटक जो बदलला जातोय, म्हणजेच उदाहरणासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे 4 उत्पादनाचे घटक आहेत. या 4 पैकी एक म्हणजे लेबर, जो आपण प्लस केला किंवा मायनस केला तर उत्पादन किती प्रमाणात बदलू शकतं, कशा पद्धतीने बदलू शकतं, हे टेबलच्या किंवा ग्राफिकली इन्फॉर्मेशनच्या द्वारे आपल्याला यात समजून घ्यावायचं आहे. अर्थात ब्लॉक 2 जो आपल्याला डिस्कशनसाठी आहे, प्रोडक्शन अँड कॉस्ट, याच्यामध्ये उत्पादन कशा पद्धतीने होते आणि या उत्पादनासाठी येणारा खर्च किती असू शकतो. कोणत्याही वस्तूचा उद्योगधंद्यामध्ये, अर्थव्यवस्थेतला हा नियम लागू करत असताना उत्पादनासाठी आवश्यक असणारे 4 घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4ही जर नसतील तर ते उत्पादन होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही उत्पादनासाठी भूमीची आवश्यकता असते, जमिनीची आवश्यकता असते. या जमिनीला मोबदला मिळणार आहे तो म्हणजे खंडाच्या स्वरूपात मिळणार आहे. कॅपिटल म्हणजेच भांडवलाची आवश्यकता असणार आहे. भांडवलाच्या अनुषंगाने आपल्याला व्याज किंवा नफा त्याच्यावरून मिळू शकतो. याच जसं भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे, संयोजक आहे, संयोजकाला देखील प्रॉफिटच्या अपेक्षेनं त्यांनी केलेलं असतं. कॅपिटलच्या अनुषंगाने आपण इन्व्हेस्टमेंट म्हणूया, त्याला काही मोबदला निश्चितपणे मिळत असतो. जमिनीच्या संदर्भात लँड आपण ज्यावेळेला यूज करतो उद्योगधंद्यामध्ये त्यावेळेला त्याचा रेंट किंवा त्याचं भाडं आपण म्हणूया ते मिळत असतं. म्हणजे एखादा फ्लॅट वापरला असेल तो एरियाचा विचार करता त्यानुसार त्याचं काही मोबदला जे आहे ते आपल्याला द्यावं लागेल. किंवा लँड मोठ्या प्रमाणावर वापरले असेल, जमीन वापरली असेल तर त्या जमिनीला देखील काही मोबदले देणं अपेक्षित असतं. त्यामुळे प्रोडक्शन विथ 1 व्हेरिएबल इनपुट म्हणजे एक उत्पादनाचा घटक जर आपण बदलला तर उत्पादन कशा पद्धतीने होऊ शकतात, किती प्रमाणात होऊ शकतात, ते उत्पादन आणि खर्च याच्याशी संबंधित आपल्याला यातील माहिती हे पाहावयाची आहे. एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादन कशा पद्धतीने आहे, प्रस्तावनेच्या अनुषंगाने आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये टोटल ॲव्हरेज अँड मार्जिनल प्रोडक्ट जे आहे म्हणजे इंट्रोडक्शन बरोबरच यात एकूण उत्पादन असेल किंवा एकूण सरासरी प्रोडक्शन असेल तर किती आहे, कशा पद्धतीने आहे ते दुसऱ्या पॉईंटमध्ये. तिसऱ्या पॉईंटमध्ये एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र जे आहे, टोटल ॲव्हरेज अँड मार्जिनल प्रोडक्ट कोर्स जो आहे तो कशा पद्धतीने आहे, किती आहे तो आपल्याला बघता येईल. परिवर्तनीय प्रमाणाचा नियम जे आहे तो घटकाकडे परत येतो. त्याचबरोबर उत्पादनाचे 3 टप्पे जे आहेत तेही दिसून येतील. त्या अनुषंगाने लॉ ऑफ व्हेरिएबल किंवा घटत्या उत्पादनाचा नियम जो आहे तो दिसून येईल. त्या अनुषंगाने उत्पादन कशा पद्धतीने घटत जाईल किंवा सुरुवातीला आपण म्हणूया वाढते फल मिळेल, स्थिर फल मिळेल आणि नंतर घटत्या स्वरूपाचं फल हे अनुभवायला येत असतं. परिवर्तनीय प्रमाणाचा नियम जो आहे तो घटकाच्या परतावा कशा पद्धतीने मिळतो. उत्पादनाचे 3 टप्पे हे कोणते कोणते आहेत, कशा पद्धतीचे आहेत, यात वाढत्या परताव्याचे स्पष्टीकरण, स्थिर परताव्याचे स्पष्टीकरण जे आहे तर द 3 स्टेज ऑफ प्रोडक्शन किंवा त्याच अनुषंगाने आपण म्हणूया वाढत्या परताव्याच्या स्पष्टीकरणाबरोबर स्थिर परताव्याचे स्पष्टीकरण जे आहे ते एक्सप्लेन ऑफ इन्क्रीजिंग रिटर्न्स जे आहे ते किती आहे, कमी होत असलेल्या परताव्याचे स्पष्टीकरण, एक्सप्लेन ऑफ कन्सिस्टंट रिटर्न
एक्सप्लेनेशन ऑफ डायमेन्शिंग रिटर्न्स हे किती आहेत, कशा पद्धतीने आहेत ते याच्यातून अनुभवायला येतील आणि कन्क्लुजनकडे आपण जाणार आहोत. कन्क्लुजनमध्ये या सर्वांचा आढावा आपल्याला घेता येऊ शकतो. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये उत्पादनाचा उद्देश किंवा कोणतंही उत्पादन आपण कशा पद्धतीने घेतलेलं आहे, किती आहे ते आपल्याला पाहूच. ज्यावेळेला आपण म्हणूया की एखाद्या मोबाईलचं उत्पादन केलेलं असेल, एखाद्या बॉटलचं उत्पादन, आता या हॉट सीझनचा विचार करता आपण एखादं कोल्ड प्रोडक्शनच्या वेळेला विचार करू, त्यावेळेला त्याच्यासाठी उत्पादनाचा खर्च किती येऊ शकतो, अपेक्षित त्याच्यातला उद्देश काय काय आहे, कोणतं म्हणजे कोल्ड सप्लाय या हॉट क्लायमेटमध्ये जास्त त्याची डिमांड असते, त्यामुळे उत्पादनाचा उद्देश हा जास्तीत जास्त नफा मिळवणं, जास्तीत जास्त प्रोडक्शन जे केलेलं आहे त्याचं सप्लाय करणं, पुरवठा करणं हे प्रत्येक उद्योजकाचं असू शकतं. त्यामुळं उत्पादन किती असेल, कशा पद्धतीने त्याची सप्लाय केली जाईल, आम्हाला विविध इनपुट्सचे संयोजन हे आवश्यक असतं, किंवा उत्पादनाचे जे वेगवेगळे घटक वापरलेले आहेत केवळ इनपुटच्या संयुक्त प्रयत्नामुळेच आहे. जसे मजूर, यंत्रे, जमीन, कच्चा माल इत्यादीचा विचार करता जे उत्पादन तयार केले जाते, साधारणपणे उत्पादन परिवर्तनीय प्रमाणाच्या परिस्थितीत केले जाते, जे सूचित करते की इनपुट प्रमाणाचा दर हा भिन्न असू शकतो. निश्चित प्रमाण उत्पादन जे आहे त्याचा अर्थ असा की इनपुटचे फक्त एक गुणोत्तर आहे जे चांगल्या उत्पादनासाठी वापरले जाऊ शकते. उदाहरणार्थ फक्त एक ड्रायव्हर एका ट्रकवर काम करू शकतो. या प्रमाणात जसं ज्या पद्धतीनं प्रमाण ड्रायव्हर आणि ट्रक तांत्रिकदृष्ट्या निर्धारित केले जातात आणि निश्चित केले जातात, त्याच अनुषंगाने त्याच्यातल्या एकूण उत्पादनाशी संबंधित असणाऱ्या घटक म्हणजे एखादं प्रोडक्शन आपण ट्रान्सपोर्टिंग म्हणूया, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहतुकीसाठी आपल्याला लागणारा ट्रकचा एक व्हेकल आपण वाहन म्हणून विचारात घेतलेला आहे. त्याच्या टेक्निकली गोष्टीत विचार करतात, त्याला काही मोबदला वाहतुकीच्या दृष्टीने निश्चित केलेला असतो, तो किती असेल, कशा पद्धतीने असेल आणि निर्धारित वेळेमध्ये ते उत्पादन आपलं पूर्ण होऊ शकतं का, त्या उत्पादनाच्या अनुषंगाने निश्चित केलेले मजूर, यंत्रे, जमीन, कच्चा माल या सर्व घटकांचा विचार त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. संयुक्तरित्या ही सर्व इनपुट्स त्या ठिकाणी जर उद्योगधंद्यात वापरली गेली तर उत्पादन कमी खर्चामध्ये किंवा योग्य वेळेमध्ये निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करता येऊ शकते, अन्यथा ते उत्पादन पूर्ण करता येणार नाही किंवा तशा पद्धतीने त्याची जी साधन सामग्री आहे ती योग्य पद्धतीने आपल्याला वापरावी लागेल. त्याच अनुषंगाने एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादने जी आहेत ती सुरुवातीला आपण एकूणचा विचार करता सरासरी आणि सीमांत संकल्पना ज्या आहेत स्पष्ट करून उत्पादने हे शॉर्ट रन प्रोडक्शन असतील, फंक्शन्सच्या अनुषंगाने असतील, ते टेबल म्हणून दाखवले आहेत की नाही, किंवा आलेख किंवा गणितीय समीकरण म्हणून एकूण आउटपुट वापरून मिळू शकते. व्हेरिएबल किंवा इनपुटचे वेगवेगळे प्रमाण जे आहे, पण या प्रकरणात विचार करूया की ज्यामध्ये भांडवल निश्चित आहे परंतु श्रम हे आहे किंवा नाही आहे, ते किती प्रमाणात आहे, कशा पद्धतीने आहे त्याचा वापर ते आपल्याला पाहावं लागेल. त्यामुळे उत्पादनाच्या घटकामध्ये इनपुट जे आहे ते सर्वच्या सर्व उत्पादनासाठी सक्रियपणे जर कार्य करत असतील, योग्य पद्धतीने जर त्याचं प्रमाण वापरलं तर हे डेफिनेटली उत्पादनाचा जे कॉस्टिंग आपण म्हणतो खर्च जो आहे तो निश्चित होतो. परंतु अचानक वाढणारे खर्च ज्यावेळेला येतील किंवा जास्तीचा खर्च जर त्याच्यावर होत असेल तर आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती वाढल्यामुळं प्राइस जी आउटपुट आलेलं असेल, उत्पादन तयार झालेलं असेल, त्या उत्पादनाची किंमत वाढवावी लागेल आणि जर किंमत वाढलेली असेल तर त्याची मागणी ही निश्चितपणे त्या प्रमाणात होऊ शकणार नाही. जास्तीच्या किमतीला कस्टमरकडून किंवा ग्राहकाच्या वर्तनाच्या अनुषंगाने जी पाठीमागे आपण चर्चा केली होती त्या ग्राहकाच्या दृष्टीनं त्याची मागणी जी आहे ती तेवढ्या प्रमाणात होणार नाही, कारण जास्तीच्या किमतीला कोणताही ग्राहक हा पर्यायाचा विचार करत असतो किंवा अल्टरनेट सोल्युशन जर काही मिळालं तर त्याची डिमांड तो करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इनपुट आता आपण एक प्रकरणात जसं किंवा याच्यामध्ये आपण इनपुट जे वापरतो उत्पादन खर्चासाठी वापरलेले घटक आहेत वेगवेगळे, त्या घटकांची त्याच्यातलं असणारी इन्व्हॉल्वमेंट किंवा त्याचं असणारं योगदान हे किती आहे आणि मिळालेलं उत्पादन कसं आहे ते आपण पाहू शकतो. त्यामुळे एकूण आउटपुट वरून मिळू शकतं का, व्हेरिएबल्स इनपुटचे जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत ते निश्चित केलेले आहेत का, विशिष्ट प्रमाणात दिले आहेत का, इनपुट आता
आपण या प्रकरणात विचार जसं करणार आहोत तशा अनुषंगाने या व्हेरिएबल्समध्ये किंवा त्याच्यातले काही घटक जे आहेत ते जर बदलले तर किती प्रमाणात बदल होऊ शकतात, कसे बदल होऊ शकतात ते इनपुटच्या आधारावरती आपल्याला काढता येऊ शकतो. त्यामुळे उत्पादनात करणाऱ्या फर्मचा विचार किंवा त्याच्यात करणारा त्याचा असू शकतो. त्याचबरोबर प्रोडक्शन विथ वन व्हेरिएबल इनपुट जे आहे, अमाऊंट ऑफ कॅपिटल, अमाऊंट ऑफ लेबर, टोटल प्रोडक्शन, प्रोडक्ट ऑर आउटपुट, ॲव्हरेज प्रोडक्ट, मार्जिनल प्रोडक्ट हे किती असेल. या ठिकाणी अमाऊंट ऑफ कॅपिटलचं आहे तर ही 5 lakhs ही फिक्स केलेली आहे किंवा भांडवली गुंतवणूक जी आहे ती 5-5 लाखाची आहे. प्रत्येक प्रोडक्शनच्या वेळेला व्हेरिएबल्स किंवा इनपुट्स इतर बदललेलेच असले तरी कॅपिटल मात्र फिक्स ठेवलेलं आहे. अमाऊंट ऑफ लेबर, लेबरच्या अमाऊंटमध्ये जे आहे ते किंवा लेबर क्वांटिटी जी आहे आपण म्हणूया ती क्वांटिटी सुरुवातीला 0, 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4, 5 आणि 10 पर्यंत लेबर वापरलेले आहेत किंवा ॲडिशन लेबरच्या बद्दल केलेली दिसून येते. त्याच्यामुळं टोटल प्रोडक्शन असेल, ॲव्हरेज प्रोडक्शन असेल, मार्जिनल प्रोडक्शन असेल किंवा प्रोडक्ट आपण म्हणूया त्याच्यामध्ये बदल झालेला दिसतो. म्हणजे भांडवल हा घटक स्थिर ठेवलेला आहे, इतरही घटक स्थिर आहेत, परंतु लेबर हा घटक जो आहे तो बदललेला आहे. एक एक ॲडिशन केल्यामुळं लेबर जशा पद्धतीने वाढत जाईल तशा पद्धतीनं प्रोडक्शन जे आहे त्याचं मिळणारं आउटपुट क्वांटिटी जी आहे ती सुरुवातीला 0 होती. 5 कोटी गुंतवणूक करून देखील 0 त्या ठिकाणी आउटपुट दिसून येतं. दुसऱ्या 5 कोटीच्या वेळेला अमाऊंट आणि लेबरचा विचार करता 1 लेबर त्या ठिकाणी काम करतो किंवा 1 लाख म्हणू शकतो आपण, डिपेंड ऑन प्रोडक्शन किंवा उत्पादन कशा पद्धतीने आहे. त्यावेळेला टोटल प्रोडक्शन जे आहे ते 20च आहे. ॲव्हरेज देखील सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात असल्यामुळं 20च असेल, मार्जिनल देखील 20 असेल. सेम या ठिकाणी तिन्ही वेळेला असेल, कारण याला पर्याय किंवा अगोदरचा रेफरन्स काही नसेल, अगोदर काही कमी जास्त झालेला जर असेल तरच या ठिकाणी त्याच्यातले बदल दिसलेले असते. परंतु या ठिकाणी सेम जे प्रोडक्शन आहे ते ॲव्हरेज असेल, टोटल असेल आणि मार्जिनल असेल ते दुसऱ्या टप्प्याच्या वेळेला म्हणजेच 5, 1, 20, 20, 20 या रोमध्ये दर्शवलेलं आहे. त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला एक लेबर आणखी प्लस होऊ शकतो किंवा 1 कोटी लेबर असतील त्यामध्ये 1 वरून 2 वेळा ज्या कंडिशनमध्ये लेबर्स इन्क्रीज झालेले आहेत त्यावेळेला प्रोडक्शन मात्र 2 वरून 60 पर्यंत वाढलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रोडक्शन जे आहे त्याचं वाढ ही जास्त प्रमाणात दिसते किंवा 3 पट वाढ, 20 वरून 60 वर वाढ, म्हणजे जवळपास याचा वाढीचा दर हा 60 वर गेलेला आहे. तो 3 पट वाढलेला आहे. 20 वरून डायरेक्ट प्रोडक्शन 60 पर्यंत गेलेलं आहे. ॲव्हरेजचा जर आपण विचार करत असता 60 डिवायडेड बाय 2 त्यावेळेला आपण विचार करेल त्यावेळेला ॲव्हरेज हे 30 प्रत्येकाचं होईल प्रोडक्शन. त्यामुळे पहिल्याचं जे 20 होतं त्या 20पेक्षा 30 हा बेटर ऑप्शन असेल. त्याच्यामुळं या 30च्या प्रोडक्शनाला ॲव्हरेज प्रोडक्शन जे आहे ते प्रत्येकाचं 30 एवढं झालेलं दिसून येते. त्यामुळं QL जे आहे ते लेबरशी असणारं प्रमाण जे आहे क्वांटिटी आणि संख्यानुसार श्रमिकांचं असणारं प्रमाण हे 2:30 किंवा 2ला आपण म्हणूया 60 डिवायडेड बाय प्रत्येकी 30 एवढं प्रमाण झालेलं आहे. मार्जिनल किती होऊ शकतं तर ते 40 होऊ शकतं. कशावरून आलेलं आहे हे 40 तर 60 - 20 एवढं काढलं. पाठीमागच्या याचं जर मायनस केलं आपण ॲव्हरेज तर ते 40 एवढं प्रोडक्शन मिळते. त्यामुळे डेफिनेटली ॲव्हरेज आणि मार्जिनल प्रोडक्शनमध्ये फर्स्ट स्टेपपेक्षा, सेकंड स्टेपपेक्षा थर्ड स्टेपला त्याच्यात बदल झालेला दिसतो किंवा डेफिनेटली इन्क्रीज वाढतं फल आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायला आलेलं दिसून येते. त्याचबरोबर समजा लेबरमध्ये तिसऱ्या टप्प्यात वाढ केली तर 120 किंवा 120 म्हणजे 60 वरून डायरेक्ट 120 ही दुप्पट वाढ झालेली दिसते. डिवायडेड बाय 3 ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला त्याच्यात वाढ ही 40 अशी दिसून येते किंवा ॲव्हरेज प्रोडक्शनचा जो रेशो आहे तो 40 वाढलेला दिसतो. मार्जिनलमध्ये 60 अशी वाढ झालेली आहे किंवा मार्जिनल प्रोडक्ट जे आहे ती 60 पर्यंत गेलेलं आहे. त्याचबरोबर अमाऊंट ऑफ लेबर चौथ्या किंवा त्या अनुषंगाने चौथं लेबर जर वाढवलं तर त्या ठिकाणी साहित्रिक 18 किंवा 18पेक्षा आपण 180पेक्षा 160 म्हणजे थोडी कमी पण दुप्पट अशी वाढ होताना त्या वाढीचा वेग या ठिकाणी कमी झालेला दिसतोय. ॲव्हरेज मात्र त्या ठिकाणी 40 एवढंच मिळालेलं आहे. पहिला आणि दुसऱ्या जे तिसरा आणि चौथा लेबर वापरताना आपण सेम बेनिफिट्स मिळालेले दिसतोय. परंतु मार्जिनल किंवा सीमांत
उत्पादनाच्या अनुषंगाने जर बघितलं तर 60 आणि 40 म्हणजे या ठिकाणी वाढलेला तिसऱ्या लेवलवर होता, परंतु चौथ्यामध्ये याच्यात घट झालेली आपल्याला अनुभवायला येते. ॲव्हरेजमध्ये मात्र 40 एवढी स्थिर राहिलेली दिसते. पाचव्यामध्ये 190 अशा पद्धतीचे टोटल प्रोडक्शन जे आहे ते झालेले दिसून येते. परंतु हा वाढीचा वेग 160 वरून 190 म्हणजे हा फार नाही आहे, तो 38चाच डिफरन्स दाखवतो किंवा ॲव्हरेज जे आहे त्या 38च्या फरकाने आहे. त्यामुळं ती वाढीचा वेग हा कमी झालेला दिसतोय. मार्जिनल सीमांत जो आहे तो 30वर आलेला आहे, तो देखील 40वरून 30वर म्हणजे 10ने घटलेला आपल्याला दिसून येतोय. सीमांत वाढीचा वेग म्हणजे स्थिर अवस्था, वाढत्या अवस्था किंवा वाढतं फल, स्थिर फल आणि आता घटत्या अवस्थेकडं ॲव्हरेज आणि मार्जिनल निघालेले दिसून येते. परंतु टोटल प्रोडक्शन मात्र या ठिकाणी अजूनही 216 पर्यंत किंवा 7व्या मजुराच्या वेळेला ते वाढलेलं आहे. 7व्या मजुरालाही 224 असं दिसून येते. त्यामुळे ॲव्हरेज जे आहे ते 32 इथं घट झालेली आहे. मार्जिनल जे आहे त्याच्यातही घट झालेली आहे, 8वर आलेलं आहे. त्यामुळं अमाऊंट ऑफ लेबर जी आहे ती ज्या वेळेला किंवा लेबरची संख्या ज्या वेळेला आपण वाढवतो त्यावेळेला 7वरून 8 केली, 8वरून ज्यावेळेला 9 होईल त्यावेळेला टोटल प्रोडक्शन हे 224वरून हे सुद्धा वाढलेलं आहे. परंतु त्यात वाढीचा जो वेग आहे तो कमी झालेला आहे. थोड्याफार प्रमाणात 224वरून 216वर म्हणजे याच्यात घट झालेली आहे, 28वर आलेलं आहे. त्याचबरोबर मार्जिनल प्रोडक्शन जे आहे ते 0 पर्यंत गेलेलं आहे. 9व्या स्थितीच्या वेळेला 216 पर्यंत आलेला आहे. त्यामुळे 24 असं दिसून येते. ॲव्हरेज सुद्धा घटलेलं आहे. आणि मार्जिनलच्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला मार्जिनलमध्ये ही मायनसपर्यंतची घट आलेली दिसून येते. त्यामुळे सीमांत उत्पादन हे किती असेल तर ते -8 असं झालेलं दिसून येतं. 10व्या लेबरच्या वेळेला आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला ते 200 एवढं प्रोडक्शन असताना देखील ॲव्हरेज प्रोडक्शन जे आहे ते 20 आहे. कारण -16 पर्यंत हे सीमांत प्रोडक्शन किंवा मार्जिनल प्रोडक्शन जे आहे ते झालेलं दिसते, उत्पादन दिसते. हे अशी अवस्था येण्याची कारणं कोणती आहेत किंवा कशामुळे अशा पद्धतीची स्टेप येते हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असतं. ज्या आकडेवारीच्या सहाय्याने दिसेल, परंतु याच्या पाठीमागचं काय कारण असू शकतं. परंतु कोणताही उद्योगधंदा उत्पादन हे कस्टमरला सुरुवातीच्या काळात त्याचे जे डिमांड असेल ते वाढलेलं दिसेल. मग पेनची मागणी असेल, आता सध्या आपण मोबाईलची मागणी पाहतो. त्याच्या अगोदर जर त्याची सिम कार्ड पाहिली तर सुरुवातीला सिम कार्ड खूप महाग होतं. त्याच्यानंतर त्याचा बॅलन्स टाकणं हे सुद्धा खूप परवडीचं काम असल्यासारखं दिसून येतं. एखादं सिम कार्ड खरेदी करणं म्हणजे 500-1000 रुपये देऊन सिम कार्ड खरेदी करावं लागायचं. नंतर आता सध्या आपण जर पाहिलं तर कालांतराने सिम कार्डची किंमत कमी झाली, किंबहुना ते आज आपण पाहतोय अगदी फ्रीमध्ये झालेलं आहे. म्हणजे त्याला काहीही किंमत नसताना सिम कार्ड मिळतं. परंतु त्याचा बॅलन्स टाकताना ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला प्रत्येक बॅलन्स टाकण्याच्या वेळेला त्याचे जे चार्जेस असतात त्या चार्जेसमधून मिळणारा नफा हा लॉंग टाईमला जास्त. कारण सिम कार्डचा विचार जसं एखाद्या पॉलिसी खरेदी करतो त्यावेळेला पॉलिसी खरेदी करताना मधला जो मिडल पर्सन एजंट असतो त्या एजंटला त्याच्यातून मिळणारा नफा जास्त असेल तीच पॉलिसी आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. त्याच पॉलिसीला आपल्याला घेण्याचा आग्रह केला जातो. मग आपले मित्र असतील, नातेवाईक असतील किंवा एनिथिंग जे कोणी त्याच्यातलं एजन्सीचं काम करत असेल, एजंट म्हणून काम करत असतील त्यांना या वस्तूची डिमांड ही आवश्यक असते किंवा त्याची मागणी हे ते करत असताना दिसून येतात. परंतु त्याच्यातला बेनिफिट्स जो आहे तो कंझ्युमरचा किंवा ग्राहकाचा हा कमी असतो. परंतु हे उत्पादन होणं अपेक्षित असतं. त्या उत्पादनाच्या अनुषंगाने त्याची मागणी मिळते, मागणी येत असते आणि अर्थव्यवस्थेला एक चालना मिळत असते. परंतु ते किती प्रमाणात असावं, कशा पद्धतीने बेनिफिट्स असावे ते ॲव्हरेज आणि मार्जिनलच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात जास्ती असू शकतात. त्या वस्तूची मागणी जास्त असू शकते, अप्रोप्रिएशन जास्त असू शकतं. परंतु नंतरचा काळ जर आपण पाहिला तर थोड्या थोड्या टप्प्यात त्याच्यातली घट झालेली दिसते किंवा एक स्थिर मागणी निर्माण झालेली दिसते. या मागणीतली घट जी आहे ती नंतर आपल्याला जाणवायला लागत असते किंवा मागणी घटत्या स्वरूपाच्या अनुभवायला मिळते. आता त्याचबरोबर याच्यातला एकूण सरासरी आणि सीमांत दर जो आहे तो कशा पद्धतीने आहे. उत्पादन पत्र अंजिराचं उत्पादन विचारात घेतलेलं आहे. त्यामध्ये 7.1 मध्ये दाखवलेलं आहे. प्रदान केलेली माहिती किंवा प्लॉट करते ते गृहीत धरलेले आहे किंवा तशा पद्धतीने हायपोथेसिस विचारात घेतलेला आहे. आलेख काढणे ज्यामध्ये श्रम इनपुट आणि उत्पादन
हे दोन्ही विभाज्य आहेत. लहान युनिट्स आणि अशा प्रकारे संबंध हे वेगळ्याऐवजी गुळगुळीत वक्र दिसून येताना दिसतात किंवा त्याचे जे बेनिफिट्स आपण गुण आहेत ते जास्त चांगले आहेत. किंवा अंजीरमध्ये दर्शवलेले एकूण उत्पादन वक्र जे आहे ते देखील फार महत्त्वाचं ठरू शकतात. त्यामुळे एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र हे 3 घेतलं तर आपल्याला जास्त फायदा ठरू शकतो किंवा त्याची माहिती आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकते. MP हे जे दाखवलेलं आहे किंवा AP जे आहे, MP मध्ये मार्जिनल प्रोडक्ट आहे आणि AP मध्ये ॲव्हरेज प्रोडक्ट वक्र यांच्यातील संबंध हा स्पष्ट करतो की किरकोळ आणि सरासरी उत्पादनातील संबंध विचारात घेऊन वक्र सर्व किरकोळ आणि सरासरी वक्राच्या बाबतीत खरे आहे. तेथे निश्चित आहेत. किरकोळ आणि सरासरी उत्पादन वक्र यांच्यातील संबंध जेव्हा किरकोळ उत्पादन वाढते तेव्हा सरासरी उत्पादन देखील वाढते. किरकोळ उत्पादनापेक्षा कमी दराने यामध्ये वाढ होते किंवा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा सरासरी उत्पादन हे कमाल असते, सरासरी उत्पादन हे अतिउच्च पातळीला पोहोचलेलं असतं, तेव्हा सीमांत उत्पादन समान हे देखील समान पातळीपर्यंत पोहोचलेलं असतं किंवा 0 स्टेजला आलेलं असतं. हेच कारण आहे किंवा त्याची एकूणच अतिउच्च पातळी सरासरीची आणि सीमांताची 0 पर्यंत जाण्याची. कारण सीमांत त्याच्यापेक्षा जास्तीचा बदल जो आहे तो ॲव्हरेजमध्ये होऊ शकत नाही किंवा सीमांतमध्ये होऊ शकत नाही. त्यावेळेला सीमांतमधली घट ही आपल्याला प्रकर्षाने जाणवेल. या बिंदूच्या पलीकडं जेव्हा किरकोळ उत्पादन घडते तेव्हा ते देखील खेचले जाते किंवा सरासरी उत्पादन. तथापि सरासरी उत्पादनात ही घट होण्याचा दर हा किरकोळ उत्पादनापेक्षा कमी आहे किंवा कमी असतो आणि तोच जर बदल झाला तर TP आणि MP वक्र यांच्यातील संबंध हा एकूण उत्पादन वक्र आणि सीमांत उत्पादन वक्र यांच्यातील संबंध वक्र हा खालीलप्रमाणे सांगितला जाऊ शकतो किंवा दर्शवला जाऊ शकतो. जोपर्यंत किरकोळ उत्पादन सकारात्मक आहे तोपर्यंत एकूण उत्पादन वक्र हा चालू राहील. जेव्हा किरकोळ उत्पादन 0 असते तेव्हा एकूण उत्पादन वक्र हा सर्वोच्च पातळीवर पोहोचतो. हे लक्षात घेणं अपेक्षित असू शकतं किंवा ते महत्त्वाचं आहे. जेव्हा श्रम इनपुटचे 8वे युनिट हे कार्यरत असते, श्रमाचे किरकोळ उत्पादन 0 होते आणि एकूण उत्पादन हे देखील जास्तीत जास्त बदललेलं असतं. त्यानंतर श्रमाचे सीमांत उत्पादन ऋण आणि एकूण उत्पादन वक्र हा कशा पद्धतीने आहे किंवा खाली उतरता आहे तो दर पाहणं महत्त्वाचं ठरेल. म्हणजेच एकूण उत्पादन घसरते, त्याच अनुषंगाने TP आणि MP वक्र हा यांच्यातील संबंध हा एकूण उत्पादन वक्राच्या अनुषंगाने सीमांत उत्पादन यांच्यातील संबंध सुद्धा महत्त्वाचा ठरू शकतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल हे दिसून येतात. जोपर्यंत किरकोळ उत्पादन हे सकारात्मक आहे तोपर्यंत एकूण उत्पादन वक्र हा दर्शवणारा वक्र किंवा दर्शवलेला भाग असू शकतो. जेव्हा किरकोळ उत्पादन शक्य असते किंवा 0 असते तेव्हा एकूण उत्पादन वक्र हा सर्वोच्च पातळीवर पोहोचते किंवा बिंदू त्या अनुषंगाने दर्शवलेला असतो. जेव्हा श्रम इनपुटचे 8वे युनिट किंवा त्या अनुषंगाने येणारा भाग हा किरकोळ उत्पादन 0 पर्यंत नेतो किंवा एकूण उत्पादन तशा पद्धतीनं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्याचबरोबर श्रमाची सीमांत उत्पादन क्षमता ही देखील ऋण असू शकते. कारण सुरुवातीच्या टप्प्यात कोणताही श्रमिक हा जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करतो आणि जे उत्पादन वाढवण्यासाठी हार्डवर्क आपण म्हणूया, सॉफ्टवर्क म्हणूया आपण, ते जास्तीत जास्त कालांतराने बदल होण्याची शक्यता असते किंवा त्याच्यात एक स्थिरता एखाद्या उद्योग व्यवसायामध्ये जशी यावी तशा पद्धतीनं श्रमिकामध्ये सुद्धा कार्यक्षमता जी आहे स्थिर अवस्थेतली असू शकेल. नंतर ती अवस्था घटत्या स्वरूपाची असू शकेल. त्यामुळे ऋणात्मक उतार जो आहे श्रमिकाच्या सीमांत उत्पादनाचा तो सुद्धा अनुभवायला येतो. कारण तेवढ्या कार्यक्षमतेने उतार वयातलं जे काम आपण म्हणूया तेवढ्या कार्यक्षमतेने इनपुट देणारं असू शकेलच असं नाही. काही अपवादात्मक परिस्थितीत कदाचित असेल परंतु सर्वच बाबतीत असं होईल असं सांगता येणार नाही. या उत्पादन वक्राच्या अनुषंगाने किंवा एकूणच TRPच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर TP टोटल प्रोडक्शन किती आहे, कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी सुरुवातीच्या वक्रामध्ये दाखवलेलं आहे. एकूण उत्पादन जे आहे ते कशा पद्धतीने आहे आणि दुसऱ्या वक्रामध्ये AP आणि MP ॲव्हरेज प्रोडक्शन जे आहे ते सरासरी उत्पादन जे आहे ते किती आहे आणि मार्जिनल प्रोडक्ट म्हणजे सीमांत उत्पादन जे आहे ते कशा पद्धतीने घटलेलं आहे किंवा एकूण उत्पादन ज्याची पातळी अत्युच्च पातळीला असताना सीमांत उत्पादनाची पातळी मात्र
या ठिकाणी 0 किंवा 0 पर्यंत आलेले दिसून येते. त्यामुळे ॲव्हरेज हा 0 होत नाही, परंतु सीमांत उत्पादन जे आहे ते 0 होईल. त्यानंतरच्या अवस्थेत एकूण उत्पादनात देखील घट झालेली दिसेल आणि सीमांत उत्पादनामध्ये ऋणात्मक पद्धतीची या ठिकाणी बदल झालेला दिसेल. म्हणजे तो उद्योग व्यवसाय हा तोट्यामध्ये चालण्याची शक्यता असते. त्यामुळे सीमांत त्याला त्याचा बेनिफिट्स काही मिळत नाही. ॲव्हरेजमध्ये आपण म्हणूया की पहिलं जे उत्पादन झालेलं आहे त्या अनुषंगाने एकूण उत्पादनाचा विचार करता या दोन्ही सकारात्मक बदल दिसतील, परंतु त्यात बदलामध्ये देखील जास्तीचे बेनिफिट हे प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसणार नाही. त्यामुळे हे किती बदल होतील, कशा पद्धतीने बदल होतील ते लेबरच्या अनुषंगाने किंवा श्रमिक जर बदल केला तर त्यातलं डिस्ट्रीब्युशन सेक्टर आपण म्हणूया, मार्जिनल सेक्टरच्या अनुषंगाने आपण म्हणूया, त्यात बदल झालेला आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो किंवा सुस्पष्टपणे जाणवतो. या ठिकाणी सीमांत उत्पादन जो आहे तो घटलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. परिवर्तनीय प्रमाणाचा कायदा किंवा त्या अनुषंगाने असणारे नियम जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत. एका घटकाकडे परत जाते. उत्पादनाच्या परिस्थितीशी संबंधित ज्ञान हे अधिक आणि म्हणूनच प्रकट करते. काही इनपुटचा अधिक वापर केला जातो. इतर सर्व इनपुटचे प्रमाण हे स्थिर ठेवले जाते. साधारणपणे किरकोळ आणि सरासरी उत्पादन व्हेरिएबल जे आहेत ते इनपुटच्या अनुषंगाने ए पर्यंत वाढते व बिंदू त्यानंतर किरकोळ उत्पादनात ही घसरत झालेली दिसते किंवा घसरलेल्या स्थितीत असल्याचे हे अनुभवायला येतं. त्याचबरोबर खाली खेचलं जातं किंवा उत्पादन तशा पद्धतीने ते बदललेलं नसतं. त्यामुळं सरासरी उत्पादन हे देखील उत्पादन प्रक्रियेत सामान्यतः जमीन, भांडवल, उपकरणे आणि इमारत व अल्पावधीतच स्थिर त्याच्यातला कालखंड झालेला आपल्याला दिसून येतो. मजूर आणि कच्चा माल हा सोयीस्करपणे बदलू शकतो किंवा तथापि त्याच्यात काही प्रमाणात बदल हे निश्चितपणे दिसून येतील. भांडवलाची रक्कम आणि श्रमाचे प्रमाण याच्यात निश्चित असलेल्या प्रमाणाचा किंवा प्रकरणाचा त्या अनुषंगाने याच्यात विचार केलेला आहे किंवा त्या अनुषंगाने या प्रकरणात वाढेल किंवा त्या अनुषंगाने त्याची रक्कम ही वाढलेली असेल. किरकोळ उत्पादन देखील सरासरी प्रमाणात वाढत जाईल. ॲव्हरेज त्याचं आपण म्हणूया ते काही प्रमाणात वाढलेलं दिसेल. त्या अनुषंगाने एकूण स्थिती किंवा एकूण उत्पादनात वाढ होते. जर व्हेरिएबल्स किंवा त्याचे इनपुट्स जे आहेत ते जर बदलले म्हणजेच श्रम आणखी वाढेल तर किरकोळ उत्पादन हे एका बिंदूनंतर वाढणे थांबते. त्यामुळे एकूण वाढीचा दर हा उत्पादन वाढीच्या प्रमाणातच किंवा पडण्याची एक वाढण्याच्या अनुषंगाने त्याच्यातली प्रवृत्ती जी आहे ती सुस्पष्टपणे आपल्याला जाणवेल. शेवटी किरकोळ उत्पादन हा नकारात्मक स्वरूपाचे असू शकतो. त्यामुळे एकूण उत्पादनात घट होते. जसे एका इनपुटची समानता वाढते त्याच अनुषंगाने इतर इनपुट किंवा उत्पादन सेवा एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडे स्थिर ठेवल्या जातात. परिस्थितीच्या अनुषंगाने किंवा उत्पादनाची वाढ जी आहे ती कमी होईल म्हणजेच किरकोळ उत्पादन हे देखील कमी झालेलं दिसेल. त्याचबरोबर वाढत्या परताव्याचे स्पष्टीकरण किंवा आधुनिक अर्थशास्त्रज्ञाच्या मते जेव्हा उत्पादनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात व्हेरिएबल फॅक्टरचे प्रमाण हे वाढले आहेत, परतावा वाढवण्याची प्रवृत्ती ही उत्पादनात चालते. शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञांनी याचे निरीक्षण केले होते प्रवृत्ती आणि त्याला वाढत्या परताव्याचे नियम म्हणून संबोधले होते किंवा त्या अनुषंगाने तसा बदल हा दर्शवलेला आहे. तथापि ते हा कायदा किंवा हा नियम फक्त उत्पादन उद्योगामध्येच चालतो असे वाटले. याच्या विरोधात किंवा याच्या अनुषंगाने विरोधाभासाच्या अनुषंगाने जर विचार केला तर आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हा कायदा किंवा नियम हा कोणत्याही आर्थिक क्षेत्रात कार्य करू शकतो. क्रियाकलाप हा खाली किंवा आम्ही काही मार्शलचे मत त्याच्यात दिलेलं आहे. पूर्वीचे प्रतिनिधित्व करतो किंवा स्थिती जी आहे ती बदललेली आहे आणि जॉन रॉबिन्सन नंतरच्या स्थितीचे प्रतिनिधित्व या संदर्भात केलेलं आपल्याला पाहायला सामान्यतः सुधारणा होते. संघटना ज्यामुळे श्रमिकाच्या कामाची कार्यक्षमता वाढते. भांडवल ज्यामुळे ते उद्योग उभारण्यात गुंतलेले नाहीत. कच्चा उत्पादन आणि श्रम भांडवलात वाढ साधारणपणे परतावा देते. प्रमाणापेक्षा जास्त त्याच्यात वाढ झालेली दिसून येते. जेव्हा उत्पादनाच्या कोणत्याही घटकाची वाढीव रक्कम किंवा ठराविक वापर हा दिसून येतो
अनेकदा असे घडते की संस्थेत सुधारणा होऊ शकते किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात होणारे बदल हे दिसून येतील. सादर केले की जे घटकांची नैसर्गिक एकके बनवेल पुरुष, त्याचबरोबर क्षेत्र जे आहे ते 1 एकरमधले किंवा पैशाचे म्हणजे भांडवलाच्या अनुषंगाने पैशाचा विचार अधिक कार्यक्षम जेणेकरून उत्पादनात वाढ होणार नाही या घटकाच्या भौतिक प्रमाणात ही वाढ अनुभवलेली किंवा झालेली आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर सादर केलेले जे काही घटक आहेत त्या घटकामध्ये कशा पद्धतीने वाढ होईल, किती वाढ होईल, त्या काही सुधारणा होऊ शकतील का, त्या अनुषंगाने सुद्धा बाबतीत विचार करणं आवश्यक ठरेल. स्थिर परताव्याचे स्पष्टीकरण जे आहे ते व्हेरिएबल घटकांचे प्रमाण हे सतत वाढत असताना फर्ममध्ये किंवा किरकोळ उत्पादनात वाढत नाही किंवा कमी होत नाही, परंतु स्थिर राहते. सतत परताव्याची प्रवृत्ती ही कार्यरत असते. खरं तर तिथे च्या परिवर्तनीय घटकाचे प्रमाण हे वाढलेले आहे. कोणतेही उद्योग नाही उत्पादन कायमस्वरूपी ही स्थिर परतावा देते किंवा मार्शलच्या मते जर परतावा वाढवणे आणि कमी करणे या कायद्याच्या क्रिया संतुलित आहेत तर आमच्याकडे याच्यावरचा परतावा जो आहे तो बदललेला असेल. सतत परतावा देण्यात नियम दर्शवते किंवा स्थिर फलाची प्रवृत्ती जी आहे ती दिसून येईल. म्हणजे कॉन्स्टंट प्रोडक्शन आपण म्हणूया, इन्क्रीज किंवा सुरुवातीला वाढते फल आपण म्हणलो, त्याचबरोबर स्थिर फल आहे आणि त्यानंतरची अवस्था म्हणजे घटत्या फलाची आहे किंवा कमी होत असलेल्या परताव्याचे स्पष्टीकरण. 3 टप्प्यापैकी कमी होणारा परतावा किंवा हा टप्पा जो आहे तो सर्वात महत्त्वाचा आहे, कारण परिवर्तनीय प्रमाणाचा कायदा किंवा नियम जो आहे तो याच्यातून ह्याच स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो की या नियमाचे स्पष्टीकरण हे कमी होणारा परतावा 2 प्रकारे सादर केला जातो. शास्त्रीय किंवा अर्थशास्त्रज्ञ असा विश्वास होता की हा कायदा फक्त शेतीला लागू होतो. मुळात हे मान्य करणे शास्त्रीय किंवा अर्थशास्त्रज्ञांचे स्थान हे नवशास्त्रीय अर्थशास्त्रज्ञ मार्शल यांनी म्हटलेलं आहे. आम्ही ढोबळपणे म्हणतो की निसर्गाचा उत्पादनात जो भाग असतो तोच परतावा कमी होण्याची प्रवृत्ती दर्शवते. जो भाग हा माणूस करतो तो दर्शवतो आणि अपरतावा हा वाढवण्याची प्रवृत्ती आहे. म्हणजे या ठिकाणी आपण नॅचरल डिक्रेजेशन सांगितलेलं आहे किंवा नैसर्गिकरित्या त्या उत्पादनात घट होत असते. निसर्गाच्या दृष्टीनं म्हणजे इथं सुरुवातीला सांगितलं की ॲग्रिकल्चर प्रोडक्शन म्हणजे शेती उत्पादनामध्येच जसं की सुरुवातीला खडकाळ जमीन ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला जो खंडाचा नियम आहे त्या खंडाच्या नियमाच्या अनुषंगानेच आपण बोलू शकतो किंवा विचार करू शकतो. पांढऱ्यानावरची जमीन सुरुवातीला आपण बागायती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये काही उत्पादनासाठीचे लागणारे जे घटक आहेत ते आपण वापरले आणि कालांतराने त्या जमिनीबरोबरच दुसरी जमीन म्हणजे जी कमी नापीक होती तिचाही घेतला उपयोग करून आणि सुरुवातीला जे काही आपण सुपीक जमीन म्हणूया, दुसऱ्या टप्प्यात त्याच्या बाजूची असणारी म्हणजे कमी सुपीक असणारी जमीन आणि तिसऱ्या टप्प्यातली आपण खडकाळ जमिनीचा विचार केलेला आहे. या शेती उत्पादनाच्या अनुषंगाने सुपीक जमिनीमध्ये मिळणारा मोबदला हा जास्त मिळेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये असणारी सर्वसाधारण जमिनीमध्ये कमी मोबदला मिळेल आणि तिसऱ्यामध्ये कदाचित त्या ठिकाणी खंड किंवा रेंट मिळणार नाही. परंतु ते तिन्ही क्षेत्र ज्यावेळेला आपण विचार करू त्यावेळेला वहिवाट असतं किंवा उत्पादन सुरू असतं त्यावेळेला कालांतराने त्याच्यातलंही उत्पादन वाढायला संधी होते किंवा उत्पादन वाढत असतं. परंतु जे बागायती किंवा सुरुवातीच्या टप्प्यातलं उत्पादन आहे ते आहे तसंच राहिलं असं सांगता येत नाही. ते कालांतराने त्याच्यातली सुपीकता कमी होऊन त्याच जमिनीचा पुन्हा पुन्हा वापर झाल्यामुळे ते उत्पादन घटण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे हे उत्पादन कशा पद्धतीने आहे, किती घटेल, कशा प्रकारे घटलेलं असेल ते आपल्याला पाहावं लागेल. या उत्पादनाच्या घटीच्या अवस्थेला वेगवेगळे घटक हे कारणीभूत असतात किंवा वेगवेगळे उद्योगधंदे हे देखील त्या ठिकाणी जबाबदार असतात. पर्याय मिळाला म्हणजे शेती उत्पादनाच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला मल्टी प्रोडक्शन आपण म्हणतो पीक पद्धतीमध्ये बदल करणं, वेगवेगळ्या पिकाचा वापर बदल होणं हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं असू शकतं. कमी होत असलेल्या परताव्याचे स्पष्टीकरण हे 3 टप्प्यापैकी कमी होणारा परतावा पाहिलेला आहे. त्या अनुषंगाने त्याच्यातले होणारे बदल हे देखील पाहिले जातात व तसे बदल हे सुस्पष्टपणे आपल्याला जाणवतात. त्यामुळं ढोबळमानाने जी माहिती मिळते किंवा निसर्गाचा आधार आहे जसं म्हणतो आपण तशा पद्धतीने उद्योगधंद्यामध्ये सुद्धा एखादी ब्रँडेड कंपनी असेल आणि ती कंपनी समजा कालांतराने काही दिवसांनी
त्याला अल्टरनेट मिळालं असेल, सोल्युशन मिळालं असेल, पर्याय मिळाला असेल. जशा पद्धतीने आता आपण रिलायन्स सारखी कंपनी म्हणतो, त्याचबरोबर इतर काही कंपन्या आपण ज्यावेळेला विचार करतो, टाटा असतील, रिलायन्स असतील, डोकोमो असतील, वडाफोन असतील, त्यांचे काही जे काही आपण वेगवेगळे प्रोडक्शन आपण म्हणू शकतो. तर मेन कंपन्यांनी आपला कुठला वस्तू किंवा कोणता माल मार्केटला जास्त आणलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची असणारी पॉप्युलरिटी ही त्या त्या प्रोडक्शनच्या निमित्ताने सगळ्यांपर्यंत पोहोचलेली असते. परंतु कालांतराने याच कंपन्यांचं उत्पादन जे आहे ते बदललेलं असते किंवा त्याची स्थिती आहे तीच राहत नाही. याचं मुख्य कारण असं की ग्राहकाची मागणी किंवा आवडीनिवडी या त्याच राहत नाही, त्याच्यामध्ये बदल झालेला असतो, पर्यायी वस्तू उपलब्ध झालेली असते, त्यामुळे त्याची असणारी एकूण मागणी याच्यामध्ये देखील बदल झालेला असतो. अर्थशास्त्राच्या दृष्टीनं जसं नवशास्त्रीय विचार मांडलेले आहेत किंवा आधुनिक विचारवंतांनी मांडलेले विचार जे आहेत ते पूर्वीच्या विचाराशी समरस होतीलच असं नाही किंवा पूर्वीचे नियम आत्ताच्या सिद्धांताशी लागू करतीलच असं होत नाही. त्यामुळे कालांतराने याच्यातला जो बदल आहे, स्थलकालपरत्वे भिन्नता आपण जे म्हणतो, ती भिन्नता या बाबतीत देखील घटकफलाच्या नियमाच्या किंवा परिवर्तनीय सिद्धांताच्या अनुषंगाने देखील अनुभवायला मिळते, पाहायला मिळते. ढोबळमानाने त्याच्यात जे बदल झालेले आहेत, नॅचरल दृष्टीने जे बदल आहेत ते देखील फार महत्त्वाचे आहेत. याचा परतावा जो आहे तो कायदा किंवा त्याचा सामान्य शेतीशी संबंधित असणारा भाग तो ठिकाणी विचारात घेतलेला आहे. कृषी तंत्रात कोणतीही सुधारणा होऊ नये किंवा या सामान्य सिद्धांताच्या नियमात शेतीमध्ये कार्यरत असलेला भाग त्याच्यात विचारात घेतलेला आहे. मार्शलने परतावा कमी करण्याच्या किंवा त्या अनुषंगाने झालेल्या बदलाचा त्याच्यात विचार केलेला आहे. 2 मर्यादा याच्यात स्वीकारलेल्या आहेत. शेतीसाठी लागू केलेला भाग किंवा नियम जो आहे तो शेतीमध्येच कार्यरत होऊ शकतो किंवा त्याच्या अंमलबजावणी होऊ शकतो. कृषी तंत्रात कोणतीही सुधारणा होऊ नये म्हणजे झाली नाही तरच हा नियम लागू होऊ शकतो. परंतु जशी की आपण जमीन म्हणतो की नापीक झाली आणि त्याच्याविषयी यंत्रतंत्र जर बदललं, काहीतरी टेक्निकली बदल केला तर शेतजमीन ही आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर चांगली नांगरट करून जमीन ठेवली तर त्याची सुपीकता निश्चितपणे वाढते, कारण सूर्यप्रकाशाची मिळणारी ऊर्जा ही जमिनीमध्ये जास्त मिळेल आणि त्याच ऊर्जेच्या बेसवरती पुढील पीक घेणं हे सुसाह्य होतं किंवा चांगल्या पद्धतीने उत्पादन त्याच्यात घेता येऊ शकतं. त्यामुळे कृषी तंत्रात कोणतीही सुधारणा होऊ शकते, कशा पद्धतीने बदल होतील, किती बदल होतील ते पाहणं अगत्याचं ठरेल. कमी होणारा परतावा नियम जसे की तो सहसा तयार केला जातो, जसे नमूद केले आहे की उत्पादनाच्या कोणत्याही एका घटकाच्या निश्चित रकमेसह सलग त्या अनुषंगाने एका बिंदूनंतर इतर घटकाच्या प्रमाणात ही देखील वाढ होऊ शकते. उत्पादनाचे कमी झालेले प्रमाण किंवा प्रतवारी हे देखील पाहता येऊ शकतं. त्यामुळे सामान्यतः शेतीमध्ये कशा पद्धतीने बदल होतील किंवा किती बदल होतील, आमूलाग्र स्वरूपाचे बदल त्याच्यात जाणवतील. कृषी तंत्रात झालेली सुधारणा त्या निश्चितपणे फायदेशीर ठरतील किंवा त्याचे जास्त मोबदले हे देखील मिळू शकतील. त्यामुळं हा नियम जो आहे तो मार्शलने सांगितलेला नियम हा लागू पडणार नाही. त्याला काही मर्यादा ह्यात दिसून येतील. ह्या लिमिटेशन्स आहेत की शेतीमध्ये कार्यरत असणारा भाग असेल, यंत्रतंत्रात सुधारणा असतील किंवा इतर अवेअरनेस असतील, ते जर वाढले तर उत्पादनाचा फल किंवा घटक्या फलाचा नियम अनुभवल्याने काही काळ स्थिर फल म्हणजे आणखी जास्तीचा काळ आपण म्हणूया उत्पादन वाढलेलं दिसेल. परंतु कालांतराने हे देखील उत्पादन घटण्याकडे जाईल, त्यातही घटीचीच अवस्था झालेली आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळं कृषी तंत्रातले बदल किती असतील, कशा पद्धतीने असतील ते आपल्याला पाहावं लागेल. एकूण सरासरी उत्पादन आणि स्थिर उत्पादन फलाच्या अनुषंगाने आपण विचार करता ही जी स्थिती निर्माण झालेली दिसते त्याच्यामध्ये कालांतराने किंवा किती प्रमाणात बदल होऊ शकतो, कशा पद्धतीने बदल होऊ शकतो तो याच्यामध्ये दर्शवला होता. एकूण सरासरी उत्पादन जे आहे ते सीमांत उत्पादनाच्या अनुषंगाने किंवा एकूण उत्पादनाच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात जो एकूण उत्पादनाकडे जातो आपण, त्यावेळेला जे काही उत्पादन असेल ते सुरुवातीला एकूण म्हणून आपण कॅल्क्युलेट करत असतो. त्याचबरोबर दुसरा टप्पा, तिसरा टप्पा ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याच्यात किती बदल होतील, कशा पद्धतीने बदल होतील ते दर्शवलेलं आहे. म्हणजे निश्चितपणे सुरुवातीच्या टप्प्यापेक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये सरासरीत बदल झालेला असेल. म्हणजे एखादा घटक आपण ज्या वेळेला वाढवतो, म्हणजे लेबर इन्क्रीज केलं असेल तर ते किती नाही इन्क्रीज होईल, कशा पद्धतीने इन्क्रीज होईल ते दर्शवलं जाईल. एका घटकात वाढ झाल्यानंतर म्हणजे केवळ श्रमिकात वाढ झाली तर उत्पादनाच्या क्रियेत बदल झालेला दिसेल किंवा त्याचे फायदे
हे आपल्याला बदललेले दिसतील. सुरुवातीला एकूण उत्पादनाची संकल्पना ही बघत असता एकूण अर्थव्यवस्थेत जे काही उत्पादन झालं तसं मायक्रो इकॉनॉमिक्स आपण पाहताना एका घटकातली झालेली वाढ ही एकूण उत्पादनात वाढ दर्शवायला मदत करत असते. सरासरीमध्ये ज्यावेळेला एकूणात जशा पद्धतीने 1, 2, 3, 4, 5 या घटकात वाढ होत जाते तशा पद्धतीनं ते घटक किती होतील कशा पद्धतीने आणि सीमांत म्हणजे शेवटी कितीनं भर पडलेला आहे किंवा शेवट कशा पद्धतीने त्याच्यातून मायनस होतंय किंवा भर टाकल्यामुळं ते उत्पादन तोट्यात कशा पद्धतीने जाते ती अवस्था त्यातून दिसून येईल. त्यामुळे सुरुवातीला आपण एकूण उत्पादनाच्या अनुषंगाने सरासरी उत्पादनाच्या अनुषंगाने झालेले बदल हे त्या ठिकाणी दिसून येतील. शॉर्ट रन असतील प्रोडक्शन असतील किंवा लॉंग रनच्या अनुषंगाने असतील टेबल त्या ठिकाणी दाखवलेलं आहे किंवा हा आलेख आणि गणितीय समीकरण जे आहे ते देखील दर्शवलेलं आहे. त्यामुळे एकूण आउटपुट वरून मिळू शकते. व्हेरिएबल्स किंवा इनपुटचे वेगवेगळे प्रमाण जे आहे ते निश्चित केलेल्या विशिष्ट प्रमाणात हे दिसून येईल. इनपुट किंवा आता आपण या प्रकरणात जर आपण पाहत होतो त्या अनुषंगाने किती बदल होऊ शकतो कशा पद्धतीने बदल होतो त्यामध्ये भांडवल निश्चित आहे का, परंतु श्रम हा जर घटक आपण व्हेरिएबल्स किंवा बदलता ठेवला तर त्याचा फर्मवरती उद्योगधंद्यावरती कशा पद्धतीने परिणाम होईल. अधिक उत्पादनाचे जे घटक आहेत ते इनपुट जर चांगले वापरले तर कपड्याचे उत्पादन असेल किंवा इतर कोणतेही उत्पादन असेल ते चांगलं होऊ शकतं हे असं या टेबलवरून देखील दर्शवलेलं आपल्याला आहे. प्रोडक्शन विथ वन व्हेरिएबल इनपुट म्हणजे एक घटक जो आहे तो लेबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असा 10 पर्यंत बदललेला आहे आणि या लेबर बदल असताना कॅपिटल जे आहे ते कॉन्स्टंट ठेवलेलं आहे किंवा स्थिर ठेवलेलं आहे. याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल नाही आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली याचा बेनिफिट्स आपण बघूया तो जशा पद्धतीने वाढेल लेबरचं जशा पद्धतीने वाढत जाईल कारण हा अर्थव्यवस्थेतला एक क्रियाशील घटक आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये इतर सर्व घटक स्थिर असताना देखील भांडवल हा घटक आपल्याला क्रियाशील घटक आहे. त्याचा निश्चित जो काही चांगला परिणाम आपण म्हणूया तो झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं इतर गोष्टीत आपल्याला बदल करता येतील परंतु त्याचा क्रियाशील घटक जेवढा आपण इन्क्रीज करू शकेल तेवढे आपल्याला बेनिफिट्स मिळू शकेल. टोटल प्रोडक्ट ऑर आउटपुट जे आहे ते देखील त्याच्यात बदल झालेला दिसून येतो. त्यामुळे सुरुवातीला 0 जरी असला आउटपुट किंवा मिळणारा प्रोडक्शन जर कमी असेल तरी पण ते नंतर वाढत्या टप्प्यात 20, 60, 120, 160, 190, 216, 224, 224 वर या ठिकाणी कॉन्स्टंट झालेला आपल्याला दिसून येते एकूण उत्पादन आणि यानंतर पुन्हा 216चा टप्पा परत बॅक आलेला दिसतोय 200 वर आलेलं दिसतंय. अशा पद्धतीने या उत्पादनात परत घट झालेली दिसून येते की शेवटी सीमांतकडे बघताना आपण मायनसमध्ये -8 असेल 16 असेल किंवा 0 असेल या उत्पादनाच्या अनुषंगाने सीमांत बदल जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ॲव्हरेजचा विचार करता देखील सरासरी उत्पादन आपल्याला कुठलं जास्त बेनिफिट ठरेल तर त्या ठिकाणी 38, 40 हे 40-40 या ठिकाणी एकसारखं किंवा एक समान उत्पादन जे आहे ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. परंतु सीमांतमध्ये अशा पद्धतीचं एकसारखेपणा कुठेही आलेला दिसू शकत नाही. त्यामुळे 40 हा ॲव्हरेज जो आहे 120 किंवा 160 एवढं एकूण उत्पादनात वाढ दाखवताना याच्या दरम्यान आपण जर विचार केला 138 म्हणजे 190 असेल 216 असेल 36 म्हणजे किती लेबर वापरणं अपेक्षित आहे 4, 5, 6 किंवा 7 मॅक्झिमम 7 वर ज्या वेळेला लेबर जाईल त्यावेळेला 32 एवढं ॲव्हरेज टिकू शकेल. त्याच वेळेला मार्जिनलचा विचार करता इथं मात्र उत्पादन घटलेलं दिसेल. त्यामुळे 40चं जे ॲव्हरेज आपण म्हणूया ही जी अवस्था आहे ती अत्यंत अप्रोप्रिएट आहे किंवा फार महत्त्वाची आहे. त्यामुळं 160, 40 आणि 40 हे जे 5व्या टप्प्यावरचा आपण बघतोय तो किंवा 4थ्या टप्प्यावरचा आपण बघतोय तो 4था टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा आहे किंवा 4 लेबर वापरून घेतलेलं उत्पादन हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं किंवा उद्योजकाच्या दृष्टीनं फायदेशीर असल्याला आपल्याला दिसून येते. 190 असेल 216 असेल त्यावेळेला 216 पर्यंत उत्पादन घेतलं जातं त्यावेळेला ॲव्हरेज हे 36 आहे. परंतु मार्जिनल जे आहे सीमांत आउटपुट मिळणारं जे आउटपुट आहे ते कमी झालेलं असेल 26 वर आलेलं असेल म्हणजे 40 वरून 26 पर्यंत येणं म्हणजे 14 कमी होणं म्हणजे एका प्रकारे आपण दुसऱ्या उत्पादनाचा जर विचार केला तर त्यातले बेनिफिट्स कदाचित जास्त असतील. त्यामुळं 224 वर होणं परत ॲव्हरेज किंवा सीमांत उत्पादन जे आहे ते 8 पर्यंत खाली आणणं इतकं कमी होत जाणं
म्हणजेच ते उत्पादनाची स्थिरता किंवा वाढतं फल संपूर्ण स्थिर फल संपूर्ण पुन्हा घटत्या अवस्थेकडे आपण चाललेलो आहोत. त्या पद्धतीने 26, 8, 0 किंवा -8, -16 अशा अवस्थेकडे आपण वाटचाल किंवा संक्रमित झालेलं आपल्याला दिसून येते. ही एकूणच पार्श्वभूमी आपण ज्यावेळेला विचारात घेतली अशा वेगवेगळ्या त्यावेळेला एकूण सरासरीमध्ये किंवा कशा पद्धतीने बदल होते, सीमांतमध्ये कसा बदल झाला, उत्पादन वक्र हा अंजनाच्या उत्पादनाच्या अनुषंगाने आपण चर्चेसाठी घेतला, त्याचा आलेख विचारात घेतलेला आहे. त्याचबरोबर आलेख काढणे ज्यामध्ये श्रम इनपुट आहे किंवा उत्पादन हे दोन्ही विभाज्य स्वरूपाचे आहेत, लहान युनिट्स आहेत किंवा अशा प्रकारे संबंध हे वेगवेगळ्या ऐवजी गुळगुळीत वक्र आहेत किंवा त्या अनुषंगाने अंजनाचे उत्पादन तसे दर्शवलेलं आहे. त्यामुळे एकूण सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र हे कशा पद्धतीने किती बदललेले आहेत ते आपल्याला पाहावे लागतील. त्यामुळे एकूण वक्र जो आहे तो बदलत्या स्थितीत त्याचं प्रमाण जे आहे ते बदललेलं आहे किंवा श्रम इनपुट आहे, उत्पादन आहे, विभाज्य स्वरूपाचे आहे, लहान घटकाचा विचार करता त्याच्यात झालेले बदल असतील ते देखील आपल्याला पाहावे लागतील. वेगळ्या ऐवजी गुळगुळीत जे त्या ठिकाणच्या संकल्पना आहे किंवा एक सर्वसाधारण स्थिती जी आहे त्याच्याऐवजी MP म्हणजे मार्जिनल सीमांत उत्पादन असेल किंवा AP सरासरी उत्पादन आहे, या दोघातला संबंध जर पाहिला आपण तर पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने उत्पादनाचे संबंध विचारात घेत असताना तो किरकोळ आणि सरासरी वक्राच्या बाबतीत हा निश्चितपणे खरा ठरू शकतो. जेव्हा किरकोळ उत्पादन वाढते तेव्हा सरासरी उत्पादन देखील वाढत असतं. त्यामुळे किरकोळ उत्पादनापेक्षा कमी दर हा सरासरीच्या अनुषंगाने दिसून येतो किंवा त्याचा विचार देखील करावा लागतो. त्यामुळे जेव्हा सरासरी उत्पादन कमाल असते किंवा सरासरी उत्पादन हे अत्युच्च पातळी जिथं आपण डायग्राममध्ये म्हणतो की सरासरी हे अत्युच्च पातळीला कुठं आहे तर 40 या ठिकाणी आहे. त्यामुळे 40ची अवस्था त्यावेळेला सीमांत हे 60 वरून 40 पुन्हा घर्षणीकडे वाटचाल करत असलेलं दिसून येतं. तसं इथं विश्लेषणात देखील म्हटलेलं आहे किंवा सीमांत उत्पादन जे आहे ते दुसऱ्या टप्प्यामध्ये तेव्हा सीमांत उत्पादन हे समान असते. म्हणजे हेच कारण आहे इथं या टप्प्यात जर आपण पाहिलं तर इथं समानता दर्शवलेला आहे 40-40. यानंतरची सीमांत स्थिती जी आहे ती आपल्याला फायदेशीर ठरणार नाही. म्हणजे या बिंदूच्या पलीकडे जेव्हा किरकोळ उत्पादन वाढते तेव्हा ते देखील खाली खेचते किंवा सरासरी उत्पादन हे तथापि सरासरी उत्पादनात घट होण्याचा दर हा किरकोळ उत्पादनापेक्षा कमी स्वरूपाचा असतो. आता इथं कशा पद्धतीने घट झालेली आहे तर 40 वरून 38, इथं 40 वरून 30, 38 वरून 36 अगदी थोडी थोडी सरासरी घट होती आहे. परंतु सीमांतमध्ये डायरेक्ट 40 वरून 30 वर म्हणजे 10चा फरक पडला, इथं मात्र 2चाच आहे. त्याचबरोबर 30 वरून 26चा फरक पडला म्हणजे 4चा फरक आहे. 38 वरून 36चा 2चाच फरक आहे. परंतु सरासरी उत्पादन इथं जरी 30 असलं तरी एकूण उत्पादन हे 216 म्हणजे चांगलं आहे, फायदेशीर आहे. परंतु सरासरीमध्ये हे परवडणारं नाही किंवा हे घटत असल्याचं आपल्याला अनुभवायला येतं. 224 एकूण उत्पादन जरी झालं तरी 32 म्हणजे 8ची सरासरी घट आलेली आहे. त्याचबरोबर सीमांतमध्ये तर 20 वरून अगदीच 8 पर्यंतच झालेला आहे. म्हणजे 40 वरून जर पाहिलं तर 8 वर येणं म्हणजे खूप 1/4 पर्यंत आलेला आपण नाही किंवा 1/4 पेक्षा कमी झालेला आहे. आणि त्यानंतर आता 8व्या लेवलला आपण उत्पादनच घेऊ शकत नाही. सीमांत उत्पादनाच्या दृष्टीने जर पाहिलं तर 0 झालेलं दिसून येतं. उपभोगाच्या दृष्टीने देखील आपल्याला असाच विचार करता येऊ शकतो किंवा उपभोग हा त्याच्या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने होईलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे या बिंदूच्या पलीकडे जेव्हा किरकोळ उत्पादन घडते तेव्हा ते देखील खाली येते किंवा सरासरी उत्पादन हे तथापि सरासरी उत्पादनात घट होण्याचा दर हा किरकोळ उत्पादनापेक्षा कमी आहे. त्याच बदल होणं किंवा त्या अनुषंगाने तशी स्थिती बदलणं हे अप्रोप्रिएट असू शकतं किंवा महत्त्वाचं असू शकतं. त्यामुळं दोघात जसं AP आणि MP आपण कंपॅरिझन केलं तसं TP आणि MP वक्र याच्यातील देखील संबंध पाहणं म्हणजेच एकूण उत्पादन आणि सीमांत उत्पादन या दोघांचा सहसंबंध जर पाहिला तर एकूण उत्पादन वक्र आणि सीमांत उत्पादन यांच्यातील संबंध वक्र हा खालीलप्रमाणे सांगितला जाऊ शकतो. जोपर्यंत किरकोळ उत्पादन वक्र हा सकारात्मक आहे तोपर्यंत एकूण उत्पादन वक्र हा चालू राहील. जेव्हा किरकोळ उत्पादन 0 असते तेव्हा एकूण उत्पादन वक्र हा सर्वोच्च पातळीवर पोहोचतं.
हे बिंदू लक्षात घेणं अपेक्षित आहे किंवा त्याच्या अनुषंगाने त्याचे इनपुट्स हे देखील पाहणं गरजेचं आहे. युनिट कार्यरत असते, श्रमाचे किरकोळ, त्यानंतर श्रमाचे सीमांत उत्पादन ऋण आणि एकूण उत्पादन वक्र हे देखील आहे. उतार आहे किंवा एकूण उत्पादन हे घसरलेल्या अवस्थेत दिसून येते किंवा त्यात कशा पद्धतीने बदल झालेला दिसून येतो. टीपी आणि एमपी वक्र जो आहे तो यांच्यातील सहसंबंध किंवा एकूण उत्पादन वक्र जो आहे तो बदललेला आहे, कितीने बदललेला आहे, सीमांत उत्पादन यांच्यातील संबंध हा दर्शवणारा आहे. जोपर्यंत किरकोळ उत्पादन हे सकारात्मक आहे तोपर्यंत एकूण उत्पादन वक्र हे चालू राहील किंवा त्याच अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले दिसून येतो. जेव्हा किरकोळ उत्पादन वक्र आणि एकूण उत्पादन वक्र त्याचबरोबर सीमांत उत्पादन वक्र हा वेगवेगळ्या स्थितीत वेगवेगळ्या टप्प्यात बदललेल्या अवस्थेमध्ये आपल्याला अनुभवायला येतो. त्यामुळे श्रमाची सीमांत उत्पादन क्षमता ही ऋण आहे का, कशा पद्धतीने आहे, एकूण वक्र जो आहे तो कशा पद्धतीने आहे, त्याचा उतार कशा पद्धतीने आहे ते डायग्राममध्ये आपल्याला या ठिकाणी दर्शवलेले आहेत. एकूण उत्पादन, सीमांत उत्पादन असेल, सरासरी उत्पादन असेल, ते तिन्ही वक्र हे डावीकडून उजवीकडे सुरुवातीला वाढत्या किंवा वाढत्या प्रमाणात दिसून येतात, त्यानंतर स्थिर झालेले दिसून येतात आणि नंतरच्या तिसऱ्या टप्प्यात या घटत्या अवस्थेकडे चाललेला आपल्याला दिसून येतात. त्यामुळे सीमांत वक्र हा मायनसमध्ये जात असताना -8 आपण पाहिलं किंवा मायनस आणखी 16 पर्यंत जाईल, तो आणखी घटत जाईल, पण तोपर्यंत उद्योग किंवा एकूण उत्पादनात जे आहे ती भर पडते. पण भर ही सुद्धा त्याचा वेग जो आहे तो कमी असतो किंवा ती सुद्धा अवस्था घसरणीच्या टप्प्यामध्ये आलेली असते. ॲव्हरेजच्या दृष्टीने ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपण ॲव्हरेज ही कधीही 0 होत नाही किंवा ते मायनसमध्येही जात नाही. त्यामुळे सरासरी उत्पादन हे एकूण उत्पादनासारखेच असल्याचा अनुभव आला येतो किंवा सरासरी उत्पादन ही तीच स्थिती दिसते. त्यामुळे परिवर्तनीय प्रमाणाचा नियम जो आहे तो एका घटकाकडे परत जातो किंवा उत्पादनाच्या परिस्थितीशी संबंधित आहे. ज्ञान हे अधिक आणि म्हणून प्रकट करते किंवा काही इनपुटचा अधिक वापर हा केला जातो. इतर सर्व इनपुटचे प्रमाण हे स्थिर ठेवले जाते. साधारणपणे किरकोळ आणि सरासरी उत्पादन हे जे आहे त्याच्यात बदल झालेला दिसतो. ए पर्यंत वाढते बिंदू, त्यानंतर किरकोळ उत्पादनात घसरण सुरू होते आणि हे खाली खेचते किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल होतात. सरासरी उत्पादन देखील उत्पादन प्रक्रियेत सामान्यतः जमीन, भांडवल, उपकरणे आणि इमारती किंवा अल्पावधीत स्थिर राहतात. तर प्रमाण जर आपण पाहिलं तर इतर प्रमाणामध्ये त्याच्यात बदल झालेला दिसून येतो आणि कच्चा माल सोयीस्करपणे त्याच्यात बदल होतो किंवा कच्च्या मालात बदल होतो. तथापि यात किती बदल होईल, कशा पद्धतीने बदल होईल ते त्या ठिकाणी दर्शवलेलं असेल किंवा त्याच्यात दर्शवला जाणारा भाग आपल्याला सुस्पष्टपणे तो जाणवत असतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं ज्या स्थितीत बदल होतात ती स्थिती कोणती असेल, परिवर्तनीय स्थिती आहे का, त्या परिवर्तनात सरासरीत बदल होईल त्यावेळेला एकूणमध्ये बदल होईल का आणि ही कोणत्या टप्प्यात बदल होईल याचा कम्पॅरेटिव्हली जर विचार केला तर भांडवलाची रक्कम आणि श्रमाचे प्रमाण किंवा निश्चित असलेल्या बाबी या पाहणं अवगतच ठरेल. सुरुवातीला श्रमाचे किरकोळ उत्पादन हे वाढलेलं असेल, किरकोळ उत्पादन देखील सरासरी वाढेल, त्यासह उत्पादन स्थितीत एकूण प्रमाणात हे वाढ झालेलं असेल. जर व्हेरिएबल किंवा इनपुट त्या प्रमाणात जर वाढलं नाही तर आणखी त्याच्यात घट होऊ शकते किंवा तसे बदल होतील. उत्पादन एका बिंदूनंतर वाढणे थांबते, त्यामुळे एकूण वाढीचा दर उत्पादन देखील पडण्याची प्रवृत्ती ही दिसून येते किंवा अनुभवते. शेवटी किरकोळ उत्पादन हा नकारात्मक होते आणि त्यामुळे एकूण उत्पादनात घट होईल. जसे एका इनपुटची ही समान वाढ जोडली जाते तसेच इतर इनपुट उत्पादन सेवा ही एका विशिष्ट बिंदूच्या पलीकडे स्थिर ठेवल्या जातात. परिणामी उत्पादनाची वाढ ही कमी होईल, म्हणजेच किरकोळ उत्पादन ही कमी होईल. किरकोळ उत्पादन कमी झालं तर एकूण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये घट झालेली दिसून येते किंवा त्याची वाढ हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा भाग मॅक्रो इकॉनॉमिक्सकडे सपोर्ट होत असतो. त्यामुळं मायक्रोवरनंच एकूणात बदल झालेले दिसतील. कदाचित एका घटकामुळं एखाद्या उद्योगामुळे बदल होणार नाही, पण मायक्रो विचार करता एकूण उद्योगधंद्यांचा विचार करता त्याची बेरीज करताना याच्यातली घट ही दिसून येते. जसं विद्यार्थीच्या वेळेला परीक्षा देत असतात तसं वेगवेगळ्या विषयामध्ये 5-6 विषय किंवा 8 विषय 10 विषय काही ठिकाणी असतात.
6 विषयाचा जर आपण विचार करतो, 10वीचा 12वीचा विचार ज्यावेळेला करतो त्यावेळेला प्रत्येक विषयाची मार्क जी पडलेली असतात त्याची एकूण बेरीज आपल्याला करावी लागते. त्यामुळे एखाद्या विषयाचे मार्क जर कमी असतील तर एकूण मार्कांची बेरीज आपल्याला काही प्रमाणात कमी दिसेल. दुसरी गोष्ट, सरासरी मिळणारी किंवा टक्केवारी मिळणारी ती देखील कमी असेल. म्हणजेच आणि सीमांत आपण शेवटी ज्या वेळेला त्याचा विचार करतो तर सरासरी काढणं आणि टक्केवारी काढण्याच्या अनुषंगाने त्याचं प्रमाण प्रत्येकातले 2-2, 5-5, 5-5, 10-10 मार्क जर जास्तीचे असतील, वाढलेले असतील तर त्याचा बेनिफिट हा जास्त होतो. त्यामुळे मिळणारं एकूण पर्सेंटेज हे देखील फायद्याचं आपल्याला ठरू शकतं किंवा असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं वाढत्या परताव्याचं स्पष्टीकरण जे आहे, वाढत्या फलाचा नियम जो आहे तो इथं लागू होतो. श्रम आणि भांडवलात वाढ करता येऊ शकते किंवा ते घटक बदलता येतात. त्याचबरोबर स्थिर फल किंवा काही मुलांच्याबद्दल जर आपण विचार केला तसं उद्योगधंद्यांमध्ये पण काही पार्लेची कंपनी आहे. पार्लेची कंपनी जर पाहिलं तर आपण फार दिवसापासून मार्केटमध्ये जसेच्या तसे, परंतु एकूण प्रोडक्शन आहे ते सुरुवातीपेक्षा आता काही प्रमाणात कमी दिसेल. म्हणजे स्थिरता जरी आली की कस्टमर कंटिन्यू आहे, परंतु काही कालावधीनंतर तो कस्टमर कमी होण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये अल्टरनेट सोल्युशन जे आहेत ते खूप मिळालेले आहेत किंवा पर्यायी बिस्किट्स आपण म्हणूया ती जास्त आहेत. मग उत्पादन कायमस्वरूपी स्थिर परतावा देणं किंवा नंतरच्या टप्प्यात त्याचं उत्पादन घटत जाणं, लेबर जरी इन्क्रीज केलं तरी परंतु मिळणारं आउटपुट हे तेवढंच मिळत नाही, त्या प्रमाणात काही प्रमाणात घट होते आणि या घटलेल्या स्थितीमुळं होणारे परिणाम हे देखील आपल्याला अनुभवायला येतात किंवा ते जाणवतात. त्यामुळं अर्थव्यवस्था म्हटलं की ढोबळ मानाने त्याच्यातली काही माहिती काढली जाते. त्याची मिळालेल्या माहितीच्या आधारावरती काही भाग हे सांगितले जातात. त्याच्यात काही संकल्पनात्मक जसं आपण म्हणूया लिमिटेशन्स येतात. तसं टेक्नॉलॉजी जर बदलली तर कदाचित काही काळ हा आपल्याला उत्पादनाचा मिळू शकतो, पुढे जाऊ शकतो. त्यामुळं दीर्घकाळात मात्र हे उत्पादन घटणार असतात. पण अपवादात्मक स्थितीत आपण म्हणूया यंत्रतंत्र बदलले, टेक्नॉलॉजी यंत्रतंत्र बदलली तर त्याचा फायदा होत असतो. या युनिटमध्ये फक्त एकाच गृहीत धरून म्हणजे अल्पकालावधीत उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. इनपुट हे व्हेरिएबल आहे आणि इतर सर्व इनपुट म्हणजे एखादंच इनपुट जे आहे ते विचारात घेतलेलं आहे. इतर इनपुट जे आहेत ते निश्चित केलेले आहेत, स्थिर केलेले आहेत. त्यानंतर मी एकूण उत्पादन परिभाषित करतो किंवा इनपुटचे सरासरी उत्पादन हे इनपुटच्या सीमांत उत्पादन हे देखील विचारात घेतलेलं आहे. त्यामुळं ह्याचा सराव स्वरूपाने आपण मांडणी करताना एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन आणि सीमांत उत्पादन या तिन्हीवरती विशेष भर दिलेला आहे.